नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे एका महिलेला व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉलद्वारे अश्लील कृत्य करून त्रास देणं, आक्षेपार्ह संदेश पाठवणं आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिसांनी एका युवकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा गैरवापर करून महिलांना त्रास देण्याच्या घटना वाढत असतानाच मूर्तिजापूर शहरात असंच एक गंभीर प्रकरण उघडकीस आलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टेलिफोन कॉलनी परिसरातील शेख मुजाहिद शेख अजीज वय 25 असं या संबंधित महिलेला वारंवार व्हॉट्सअप कॉल करून अश्लील कृत्य करणाऱ्या नराधम तरुणाचं नाव आहे. एवढंच नव्हे तर त्याने कॉल त्याचसोबत आक्षेपार्ह संदेशांच्या माध्यमातून सतत तिचा छळ केल्याचा आरोप आहे. पुढे या आरोपीनं कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट पद्धतीनं व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचंही तक्रारीत नमूद आहे. या प्रकारामुळे संबंधित महिला प्रचंड मानसिक तणावाखाली गेल्यानंतर तिनं मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता अर्थात BNS कलम 75(1), 78, 79, 351(2) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील कलम 66(e) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मूर्तिजापूर शहर पोलीस करत आहेत. एआय सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून नागरिकांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वाढत असल्यानं अशा घटनांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी व्यक्त केली जात असून सायबर गुन्ह्यांबाबत जागरूक राहण्याचं आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.